ये भाई का नाम गणेश भोवर है। बताते थे इनको कई साल से शराब का, तंबाकू और गुटखे का व्यसन था। छोड़ने की इन्होंने कोशिश की लेकिन छोड़ नहीं पा रहे थे। बता रहे कि ये व्यसन इतना लग गया था कि उसके वजह से नवंबर के 2022 में इनको अचानक से ये बेहोश हो गए और इनको लकवा मार गया। उनका दाहिना हाथ और दाहिना पैर काम नहीं कर रहा था और इनका दाहिने साइड का मुंह भी टेढ़ा हो गया था। अच्छी तरह से बोल नहीं पा रहे थे। फिर इनके दोस्त ने इनको अस्पताल लेके गया। फिर भी अस्पताल इलाज चलता रहा लेकिन कुछ फ़र्क नहीं पड़ रहा था। फिर बताते कि दिसंबर महीने में, मतलब 25 दिसंबर यीशु का जन्मदिन था 2022 में, तो ये भाई पहली बार उसके दोस्त ने यहाँ पे प्रार्थना सभा में लेके आया। दोस्त ने बताया कि चल तू प्रार्थना सभा में, तू चंगा हो जाएगा। ये उसके दोस्त के बात पर विश्वास करके यहाँ पे पहली बार 25 दिसंबर 2022 को प्रार्थना सभा में आए। जिस वक्त सिस्टर प्रवचन देने आई तो इनको ऐसा लगा कि कुछ अलग सा, अजीब सा उनके शरीर में महसूस होने लगा। इन्होंने विश्वास कर लिया और विश्वास करने के बाद बताते जब ये पूरा प्रार्थना सभा अटेंड करने के बाद जब घर चले गए, घर जाने के बाद जब इन्होंने देखा कि इनका जो मुंह जो टेढ़ा हो गया था वो सीधा हो गया था और जो इनका दाहिना हाथ और दाहिना पैर जो काम नहीं कर रहा था, मतलब धीरे धीरे इनको चंगाई मिलती की। फिर बता रहे थे लेकिन उनका मुंह तो सीधा हो गया। ये भी बात भी अच्छे तरह से कर लेंगे, जो कि पहले से बात भी नहीं करते थे, हकलाते थे। लेकिन इनका जो दाहिना हाथ और दाहिना पैर थोड़ा बहुत दर्द कर रहा था। फिर ये बता दें कि गए सोमवार के दिन इन्होंने विश्वास से निवासी शिविर में भाग लिया। ये निवासी शिविर में आए तो इनका दाहिना हाथ और पैर उठ नहीं रहा था, दर्द कर रहा था, कुछ काम भी उस वजह से नहीं कर पा रहे थे। लेकिन बताते हैं जब सोमवार के दिन इनको तकलीफ हो रही थी, उस रात वक्त जब ये सोए थे, ये रो रो कर प्रभु से प्रार्थना कर रहे थे। तो ये बताते हैं जब इन्होंने आंखें बंद कर जब सोना शुरू किया तो सोते वक्त इनको प्रभु ने यीशु दिखा दिया। तो कई साल पहले इन्होंने अपने एक रिश्तेदार के कान के नीचे मारा था। जब मंगलवार के दिन पवित्र आत्मा की प्रार्थना होती है उस वक्त ये भाई रो रो कर पश्चाताप कर रहे थे, प्रभु से कह रहे थे प्रभु यीशु मुझसे ये पाप हो गया है, मैं उनको क्षमा करता हूँ। उनको जैसे ही इन्होंने क्षमा की, शिविर खत्म होने के बाद इनका जो हाथ का जो भारीपन था और जो पैर का जो जड़पना था वो निकल गया है। अभी अच्छी तरह से चलते हैं। इसके लिए आप सब लोग जोर से ताली बजाकर प्रभु यीशु को धन्यवाद दीजिए। भाऊ, तुम्हाला जेव्हा लकवेचा त्रास झाला, म्हणजे तुम्ही सांगता तुम्ही फार नशा करायचे, दारू प्यायचे, गुटखा खायचे, 25 डिसेंबरला पहिल्यांदा तुम्ही आला तेव्हा काय झालं? 25 डिसेंबरला मी आलो इथे आणि ते बसलेलो त्या खांबाजवळ. तुम्ही त्यालाच हात धरून उभा राहायचो, बसायचो. तर मी बोला सगळे हालेलुया करतात, नाचतात, गातात, हे काय करतात मला काय समजत नाही होत आहे. असं मी बसून माझा मित्र बोलतो आहे की असं बसून राहा. बोला ठीक आहे. नंतर जेव्हा प्रवचनची वेळ झाली तेव्हा सिस्टर आल्या ना, इथे पायरीवर चढल्यावरती माझ्या डोळ्यातून अचानक पाणी, एकदम पाण्याने भरले डोळे. मी लढायला लागलो. मी बोललो काय झाले, काय होतं मला. मी बोललो की हां ते कुठं ते काय तर आहे की काय, देव आहेच. म्हणजे डोळे उघडा. म्हणजे त्यावेळेला तुम्ही प्रार्थना सभात म्हणजे 25 डिसेंबर 2022 पहिल्यांदा झाला होता? हां, पहिल्यांदा. अगोदर कधी आलात नाही? कधीच नाही. जेव्हा सिस्टर प्रवचनाला आला तेव्हा तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते? अश्रू वाहायला लागले. नंतर मी पण नाचायला लागलो. पण असं म्हणजे एका हाताने नाचायला लागलो धरून ना, आणि थोडं करून नंतर मग इथे जेवणासाठी वेळ झाली. तर मग धक्कामुक्की पण होती तेव्हा. तरी पण मी गेलो जेवायला बसलो. आणि तो माझा मित्र बोलायला लागला की काय करते, घरी जायचं की जेवायचं. मी बोललो काय कर, तुझी इच्छा असेल, तू आता घेऊन आलास तर तुलाच माहीत असेल इकडे. तर एक सिस्टरांना त्याने विचारलं की बोलते सिस्टर आम्ही जातो आम्ही घरी असं बोललं. तर त्या सिस्टरांनी बोलले की तुम्ही आशीर्वाद घेऊन जा, कारण जेवल्याचा तुमचा आशीर्वाद तुम्हाला भेटेल. तर आम्ही पक्की कोशिश केली आणि जाऊन जेवलो. मग तर तेव्हापासून मी एकदम मला म्हणजे अंगामध्ये शक्ती आली आणि मी व्यवस्थित चालत गेलो. तर माझ्या मित्राने थोडा सपोर्ट केला मला. नंतर घरी जाऊन नंतर मी माझ्या मेवणीकडे गेलो. नाही, मग त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही आलात, जेव्हा तुम्ही ते की पुढे प्रार्थना सभात भाग घेतला, एवढी गर्दी असताना सुद्धा तुम्ही त्या गर्दीमधून गेले, जेवलेत वगैरे, तेव्हा तुम्हाला शरीरात असं जाणवलं की तुम्ही बरे होत आहे?
हां आणि म्हणजे त्यावेळेला तुम्ही जेव्हा यायच्या अगोदर तुम्हाला व्यवस्थित बोलता येत नव्हतं, पहिले तुम्ही अटकून अटकून बोलायचे, एकदम अटकून बोलायचं होतं. ज्या टायमाला खिचडी खाल्ली त्या टायमाला तुम्हाला बोलायला यायला लागलं, हां एकदम बोलायला यायला लागलं, एकदम 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 व्यवस्थित बोलायला यायला लागलं. एकदम व्यवस्थित बोलायला लागलं. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा मग तुमचा जो हातातला तो थोडा जडपणा तसाच होता. आणि मग जेव्हा शिबिरामध्ये काय झालं, जेव्हा तुम्ही ह्या गेल्या सोमवारी शिबिराला तेव्हा काय झालं? हां तेव्हा मी शिबिराला आलेलो, तिथं पण आमचे 1-2 विचार होते. कोण बोलते ये, कोण बोलते नको ये, असं म्हणजे मनातून विचार येत होते. पण मी आलो, आम्ही बसलो आणि सोमवारी ते समर्पणची प्रार्थना होते, तेव्हा ते समर्पण मी केलं. म्हणजे देवा माझं राग समर्पण करतो. तर मी सर्व ते केलं आणि नंतर मी झोपायला गेलो. ते पाप म्हणजे पाप क्षमा करायचे आले होते ना, काय प्रवचन, त्यामध्ये मी सांगितलं देवाला की देवा माझं काय पाप असेल त्याच्यामुळे माझा काय हात अजून काम करत नाही की काय. ते देवाने तुम्हाला त्या रात्री पाप दाखवलं, म्हणजे काय झालं होतं तुमच्या हातून असं झालेलं? हां ते मला म्हणजे रात्री मी झोपलो, म्हणजे बसलेलो होतो. नंतर झोपताना म्हणजे सांगितलं देवाला की असं काय असेल तर मला स्वप्नामध्ये दाखवून दे ते माझं काय पाप आहे ते. तर मी रात्री झोपलो काहीतरी 3 ते 4 वाजेपर्यंत. देवाने तुम्हाला काय दाखवून दिलं? ते माझ्या बायकोचा आत्याचा नवरा होता, त्याच्या कानाखाली मी त्याच्या मारले होते. तर नेमका कधीच त्याला मी स्वप्नामध्ये येताना बघितलं नाही. तोच माझ्या स्वप्नामध्ये डायरेक्ट स्पष्ट आला, त्याचीच फॅमिली आली. मी समजलो की याचंच काहीतरी असेल. एवढे दिवस कधी तुमच्या स्वप्नात ते आलं नाही, पण देवाने त्यावेळेला शिबिरात तुम्हाला दाखवून दिलं आणि त्यानंतर तुम्ही देवाकडे पश्चाताप केला, क्षमा मागली आणि तेव्हापासून तुमच्या हाताचा जडपणा निघून गेला. लगेच आता तुम्ही लोकांना चालून दाखवा. चला चला. ये देखिएगा, ये भाई इनको लकवा मारा था, चल नहीं पा रहे थे. अभी जो आपसे बात किया, मुलाकात की, इन्होंने मुंह से इनको बोलने भी नहीं आ रहा था. प्रभु ने यीशु ने इनको 25 दिसंबर 2022 के दिन इनको बोलने सिखाया. चला चला. और अभी आपके सामने है जो कि लकड़ी लेके चल रहे थे, सहारा लेके चल रहे थे, लेकिन प्रभु ने इनको चलता किया है. अभी आपके सामने ये सबूत है. भाऊ इकडे या. पहिले तुम्ही कसे चालायचे, म्हणजे जेव्हा तुम्हाला तो त्रास होता लकवेचा उजव्या साईड, तेव्हा कसे चालायचे? चालून दाखवा. काठीने असं एकदम हा हात तर काय काम नाही करायचा, म्हणजे कुठं उजवा हात कायच काम कर नाही, असे चालायचे तुम्ही. हां एकदम हळूहळू. हां एकदम म्हणजे 5 मिनटं चाललो की लगेच थकवा 5 मिनिटांनी थकवा आहे. हां एकदम थकवा यायचा. आता तुम्ही पुन्हा चाला. या इकडं. पहिलं 5 मिनिटं चालला तरी थकवायचा, आता बिल्कुल थकवा आला नाही. आता काहीच नहीं. प्रभु यीशु ने अद्भुत तरीके से इनको चंगाई दी है. आप सब लोग जोर से ताली बजाकर प्रभु यीशु को धन्यवाद दीजिए.